नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. नमस्ते महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आता बघूयात राज्यासह देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. पूर्वा एक्सप्रेसचे 10 ते 12 डबे कानपूरजवळील रुमा गावालगत रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री 1च्या सुमारासची ही घटना आहे. हावडाहून दिल्लीला ही ट्रेन येत असताना हा अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याचं समजतंय. या अपघाताची माहिती मिळताच कानपूरचे जीआरपी, आरपीएफ आणि जिल्हा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर रेल्वे पोलीस आणि काही सुरक्षा रक्षकांकडून ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात यश आलं असून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी जाहीर सभेत पहिल्यांदाच थेट युतीवरच हल्लाबोल चढवला. अनेकांना वाटलं होतं युती होणार नाही, पण ते दोघेही सत्ता आणि पैशांसाठी लाचार असल्याचं म्हणत राज यांनी भाजप सेनेवर सडकून टीका केली आहे. महाडमध्ये झालेल्या राज ठाकरेंच्या सभेत काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारनं काहीच केलं नाही, मग आघाडी फोडताना कार्ड कसं स्वाईप करता, असा सडेतोड सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. राज ठाकरेंनी महाडच्या सभेत सरकारच्या मेक इन इंडियाच्या योजनेवर टीका केली आहे. स्वदेशी विमान निर्मितीचं स्वप्न पाहणाऱ्या अमोल यादव यांना लालफितीचा फटका बसला. त्यांची व्यथा न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती आणि राज ठाकरेंनी याच बातमीचा दाखला देत सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मागील 7 दिवसांमध्ये गुगलवर राज ठाकरे हे सर्वात जास्त सर्च करण्यात आले. राज ठाकरेंना सर्च करणाऱ्यांचं प्रमाण अनेक पटींनी वाढल्याचं दिसतंय. गुगलवर सर्च होण्याच्या बाबतीत राज ठाकरेंनी इतर नेत्यांना मागे टाकले. नेटकऱ्यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नसलेल्या राज ठाकरेंना पसंती दिल्याचं दिसून येत आहे. शिवसेनेला पक्षाची बाजू मांडण्यासाठी प्रियांका चतुर्वेदींच्या रूपानं राष्ट्रीय चेहरा मिळाला. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत प्रियांका यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसमध्ये असताना ज्यांनी गैरवर्तणूक केली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही अशी खंत यावेळी त्यांनी व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी निवडणूक आयोगानं दक्षिण मुंबई मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार मिलिंद देवरा यांना नोटीस पाठवली आहे. जैन मंदिराबाहेर शिवसेनेनं मांस शिजवल्याचं विधान त्यांनी भुलेश्वर इथल्या भाषणामध्ये केल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीतील स्टार प्रचारकांच्या रॅलींनी जोर धरलाय. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय निरुपम यांच्या प्रचार रॅलीमध्ये मराठी बिग बॉस मधले कलाकार अवतरले. पुष्कर जोग, सई लोकूर, रेशीम टिपणीस आणि स्वप्नाली पाटील यांनी संजय निरुपम यांच्यासाठी रोड शो करत मतं मागितली. हनुमान जयंतीचा मुहूर्त साधत दक्षिण मध्य मुंबईतील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी थेट व्यायामशाळा गाठली आणि तिथल्या मशीनवर व्यायाम करत मतदारांना आरोग्याचे धडे देत मतदानासाठी सादही घातले. या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. भिवंडी लोकसभा मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांनी प्रवाशांच्या समस्या जाणून घेतल्या. बदलापूर रेल्वे स्टेशनवर त्यांनी प्रवाशांसोबत संवाद साधला. सुरेश टावरे यांच्या प्रचारात मनसेचे पदाधिकारी देखील या ठिकाणी सहभागी झाले होते. कोस्टल रोडच्या प्रकल्पाला विरोध असलेल्या वरळी कोळीवाड्यातील मच्छीमार बांधवांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय. कोस्टल रोडच्या मागणीची सरकारला कदर नसेल तर निवडणुकीत मतदानाची आवश्यकताच उरत नाही असं म्हणत वरळी कोळीवाड्यानं सरकारचा निषेध केलाय. सिडकोच्या 90,000 घरांच्या दुसऱ्या महागृहनिर्मितीला लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचा खोडा बसलाय. 1 मे रोजी या घरांसाठी अर्ज विक्रीची सुरुवात केली जाणार होती, मात्र या काळात महाराष्ट्र वगळता देशात इतर ठिकाणी मतदान होणार असल्यानं या सर्व प्रक्रियेला लगाम लागलाय. विविध कामांसाठी रेल्वे प्रशासनाकडून रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. माटुंगा ते मुलुंड डाऊन धीमा मार्ग, तसंच सीएसएमटी ते चुनाभट्टी बांद्रे दोन्ही मार्गांवर आणि चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दोन्ही जलद मार्गांवर ब्लॉक असेल. हार्बरवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. ठाणे महापालिका क्षेत्रातील शहरामध्ये बसवण्यात आलेले 1300 सीसीटीव्ही कॅमेरे वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे कुचकामी ठरतायत. वीज पुरवठा खंडित झाल्यानंतरही कॅमेऱ्यांचं चित्रीकरण बंद पडू नये यासाठी यूपीएसची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र यातून कॅमेरे केवळ अर्धा तासच चालू शकतात. जेट एअरवेजची विमानसेवा जमिनीवर आल्यानं पुणे विमानतळावरून या कंपनीला दिलेल्या वेळा लवकरच दुसऱ्या विमान कंपन्यांना दिल्या जाणार आहेत. मात्र त्यासाठी प्रवाशांना एप्रिल महिन्यातील शेवटच्या आठवड्यापर्यंत वाट बघावी लागणार आहे. उल्हासनगरमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या शोरूमला आग लागली. व्हीनस चौकातल्या DG1 या शोरूमच्या 3ऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीमध्ये लाखो रुपयांचं सामान जळून खाक झालं असून अचानक आग लागल्यानं मोठा गोंधळ उडाला. तर दुकानातील कर्मचाऱ्यांनी बाहेर धाव घेतल्यानं त्यांचा जीव वाचलाय. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या निषेधार्थ अनोखं आंदोलन करण्यात आलं. बदलापूरमध्ये अभियंत्याच्या टेबलवर झोपून भाजप नगरसेवकानं हे आंदोलन केलं. हेमंत चतुरे यांच्या वॉर्डमध्ये मागील 10 दिवसांपासून पाणी येत नाहीये.
सोनवली आणि एरंजाड या भागातल्या नागरिकांना त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागतोय। तिकडे नागपूरमध्ये दुचाकी चालकांना या ठिकाणी चांगलाच दिलासा मिळाला आहे, कारण शहरातल्या काही चौकांमध्ये ग्रीन नेट लावण्यात आली आहे। त्यामुळे वाहन चालकांची कडक उन्हापासून सुटका झाली आहे। सिग्नलवर कडक उन्हात थांबल्यानं वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागायचा। दक्षिणेतील अभिनेता प्रकाश राज यांनी मोदींवर घणाघाती टीका केली। देशासाठी आपण पंतप्रधान निवडला होता, मात्र तो चोर निघाला आणि आम्हाला चौकीदाराची गरज नाही, कारण तो केवळ 15 ते 20 हजारांमध्ये मिळेल, अशी तीव्र टीका त्यांनी केली आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या प्रचारासाठी प्रकाश राज यांनी मिरज शिरोळ इथल्या आणि तसंच इस्लामपूर येथे जाहीर सभा घेतली, त्यावेळी ते बोलत होते। बारामती जिंकणारच असा पुनरुच्चार भाजपनं केलाय। भाजप अध्यक्ष अमित शहांनी पवारांच्या बालेकिल्ल्यात अर्थात बारामती येथे सभा घेतली। बारामतीत भाजप आणि पवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत नाही हे सांगण्यासाठीच इथे आलोय, अशा शब्दांमध्ये शहांनी पवारांना लक्ष्य केलं। अजित पवार यांनी बारामती इथल्या सभेत मोदींवर जोरदार टीका केली। मोदी बेरोजगारी नोटबंदीवर बोलत नाही, पण भावनिक मुद्द्यांवर भाषण करतात, असा टोला त्यांनी लगावलाय। यावेळी त्यांनी फोटोग्राफीवरूनही टोला लगावला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःला मागासवर्गीय म्हणवण्याआधी भारतीय म्हणायला हवं होतं, असा टोला मावळ लोकसभा मतदारसंघातले राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी लगावलाय। विकास कामांविषयी बोलण्यासारखं काही नसल्यानंच पंतप्रधान जातीचं राजकारण करत असल्याची टीका पार्थ यांनी केली आहे। पुरंदरमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर दिले। मोदींनी शरद पवारांच्या कुटुंबातील कलहावर वेळोवेळी टीका केली होती आणि याच त्यांच्या टीकेला पवारांनी यावेळी उत्तर दिलंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी विजयसिंग मोहिते पाटलांवर खोचक सवाल उपस्थित केलाय। मोहिते पाटलांचं संघीकरण होऊन त्यांना हाफ चड्डी आणि टोपीमध्ये बघायला मिळू नये म्हणजे झालं, आणि तसं झाल्यास स्वर्गात गांधीवादी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटलांना काय वाटेल, असा सवाल पवारांनी उपस्थित केलाय। भाजपचे चिटणीस राजन तेली हे कणकवलीतले शिवसेनेचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली आहे, कारण गुरुवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राजन तेलींच्या निवासस्थानी जाऊन पाहुणचार स्वीकारला। राजन तेली हे शिवसेनेच्या ब्लॅकलिस्टमध्ये होते। अनेक वर्ष मतं देऊनही मतदारसंघाच्या विकासासाठी अनंत गीतेंनी कोणतंही काम केले नसल्याची टीका राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवारांनी केली आहे। गीते संसदेत तोंड उघडतात ते केवळ जांभळी देण्यासाठीच, असा टोला देखील त्यांनी लगावलाय। ते तटकरेंच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते। जळगाव जिल्ह्यातील अमळनेरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्यात आले। पाडलसे धरणाला निधी द्यावा या मागणीसाठी आंदोलनकर्ते यावेळी आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। आंदोलन करणाऱ्या पाडलसे धरण कृती समितीच्या 37 कार्यकर्त्यांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतलं। मोदी हे स्वतःला मागासवर्गीय असल्याचं सांगतात, मात्र त्यांनी मागासवर्गीयांसाठी काहीच केलं नसल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। भुसावळ इथे आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार सभेत ते बोलत होते। पाणी प्रश्नावर लढली जाणारी ही शेवटची निवडणूक असेल, कारण यापुढच्या निवडणुकीत इथला पाणी प्रश्न निकालात काढू असं आश्वासन माढा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रणजित निंबाळकर यांनी दिले। ते पंढरपूर तालुक्यातील भाळवण इथल्या प्रचार सभेत बोलत होते। नरेंद्र पाटील यांनी प्रचारासाठी कराडमधल्या शिवाजी स्टेडियमवर मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या। यावेळी त्यांनी क्रिकेट खेळणाऱ्या मुलांकडून बॅट हाती घेत फलंदाजीचा आनंदही लुटला। यानंतर नरेंद्र पाटील हास्य क्लबच्या लोकांसोबत सहभागी झाल्याचं देखील बघायला मिळालं। धनगर समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार, सुरुवात आम्ही केली आहे, त्यामुळे शेवटही आम्हीच करणार, असा विश्वास दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केलाय। तर ओबीसी कमिशनला याआधी घटनात्मक दर्जा नव्हता, मात्र नरेंद्र मोदी यांनी तो दिला, असं मत देखील मंत्री जानकर यांनी व्यक्त केलंय। जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी जाहीर सभा घेतली। या सभेत दानवेंचे कधी काळचे कट्टर प्रतिस्पर्धी अर्जुन खोतकर यांचा वेगळाच अंदाज बघायला मिळाला। 23 एप्रिल रोजी होणाऱ्या सांगली लोकसभा निवडणुकीत 100% मतदान व्हावं यासाठी जिल्हा प्रशासनाकडून मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती। पुष्कराज चौकातून या मॅरेथॉनला सुरुवात झाली, तर आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर यांच्या हस्ते या मॅरेथॉनची सुरुवात झाली। शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। महाआघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी टीकेची झोड उठवली आहे। संभाजी मालिकेत पन्हाळा गडावर विनापरवाना चित्रीकरण करत गड किल्ल्यांचं पावित्र्य राखत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे।
राष्ट्रवादीच्या कॅप्टनला मोदींच्या बॉलिंगने त्रिफळाचीत होण्याची भीती असल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। ते जळगावमध्ये उन्मेष पाटलांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते। या सभेत राज्य सहकार मंत्री गुलाबराव पाटील आणि गिरीश महाजनांनीही फटकेबाजी केली। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी भाजपकडून भोपाळ मतदारसंघातून त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता विरोधी पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली। दुसरीकडे मालेगाव बॉम्बस्फोटातील एका पीडितानं थेट मुंबई येथे एनआयएच्या कोर्टात धाव घेऊन प्रज्ञा सिंग यांच्या विरुद्ध याचिका दाखल केली असून त्यांचा जामीन रद्द करून त्यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची मागणी केली आहे। सांगलीतील मिरजेमध्ये स्वाभिमानी आघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचार सभेत अभिनेता प्रकाश राज उर्फ जयकांत शिकरे आले होते। यावेळी मिरजेतून भव्य रॅली काढण्यात आली आणि विशाल पाटील यांना निवडून देण्याचं आवाहन करण्यात आलं। माढा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार संजय मामा शिंदे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली। यावेळी संजय मामा शिंदेंना निवडणुकीची कुस्ती साधीसुधी नसून समोरच्याला चितपट केल्याशिवाय संपवायची नाही असं पवारांनी सांगितलंय। दरम्यान यावेळी साध्वी प्रज्ञा यांनी केलेल्या वक्तव्याचा आणि त्यांना दिलेल्या उमेदवारीचा खासदार या ठिकाणी शरद पवार यांनी निषेध केला। हेमंत करकरे हे देशाचे सुपुत्र होते आणि त्यांनी देशासाठी बलिदान दिलं। त्यांच्याविषयी बोलणाऱ्या लोकांना उमेदवारी देणाऱ्या पक्षाला राष्ट्रीयत्वावर बोलण्याचा अधिकार नाही असंही शरद पवार म्हणाले। खानदेशात पक्षामध्ये बंडखोरी करणाऱ्यांविरोधात भाजपनं कारवाईची भूमिका घेतली। नंदुरबारच्या डॉक्टर सुहास नटावतकरांपाठोपाठ धुळे शहराचे आमदार अनिल गोटे यांची देखील भाजपनं पक्षातून हकालपट्टी केली आहे। तसं पत्रच गोटे यांना पक्षानं पाठवलंय। धुळे येथे मनपाच्या निवडणुकीत गोटे यांनी बंडखोरी करत भाजपविरुद्ध दंड थोपटले होते। एसटी महामंडळातील वाहक आणि चालकानं प्रवाशाला चौकशी कक्षात नेऊन बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। चालकानं बस चौकात थांबवली नाही, त्यावरून प्रवाशानं बस का थांबवली नाही अशी विचारणा केली आणि यानंतर त्यानं प्रवाशाला बेदम मारहाण केली। हा संतापजनक प्रकार पुसद आगारात घडलाय। आगामी विधानसभा निवडणुकांपासून आपण आपल्या राजकीय कारकिर्दीस सुरुवात करणार आहोत अशी घोषणा तमिळ सुपरस्टार रजनीकांत यांनी पत्रकारांशी बोलताना केली। तामिळनाडूमध्ये ज्यावेळी निवडणुका होतील त्यावेळी मी राजकारणात प्रवेश करेन असं रजनीकांत यांनी म्हटलंय। चोहो बाजूने टीकेची झोड उठल्यानंतर अखेर साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरांना उपरती झाली आणि त्यांनी आपलं वक्तव्य मागे घेतलंय। हे आपलं वैयक्तिक वक्तव्य असल्याचं साध्वींनी म्हटलंय। दरम्यान साध्वी यांनी हेमंत करकरेंना दहशतवाद्यांनी मारून माझं सुतक संपवलं हे धक्कादायक वक्तव्य केलं होतं। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना भाजपनं भोपाळमधून उमेदवारी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आता मुंबईच्या रस्त्यावर येऊन मतं मागू शकतील काय असा सवाल असदुद्दीन ओवैसी यांनी उपस्थित केलाय। यावेळी त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली आहे। भाजपच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंविषयी केलेले वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची त्यांना शक्यता आहे, कारण त्यांच्या या संतापजनक वक्तव्याविरोधात मध्य प्रदेश निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली असून निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली आहे। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांच्या वक्तव्यावर देशभरातून संताप व्यक्त होतोय। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरने हेमंत करकरेंविषयी केलेल्या वक्तव्यावर आयपीएस असोसिएशननं ट्विट करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध केलाय। तर राजकीय विधानांचा नीचांक गाठणारं वक्तव्य साध्वी प्रज्ञा सिंग यांनी केलं असल्याची टीका राष्ट्रवादीचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। पुण्यामध्ये साध्वी प्रज्ञा सिंग यांचा निषेध करण्यात आलाय। प्रज्ञा सिंग यांच्या प्रतिमेला जोडे मारून दहन करण्यात आलं। शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेल्या संतापजनक वक्तव्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले। शहीदांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजप नेत्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। हार्दिक पटेल यांच्या श्रीमुखात लगावण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। गुजरातच्या सुरेंद्रनगरमधील प्रचार सभेदरम्यान एका अज्ञात व्यक्तीनं हार्दिकच्या कानशिलात लगावली। हार्दिक यानं नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून ते गुजरातमधील काँग्रेस नेत्यांच्या प्रचारासाठी सभा घेत आहेत। उत्तर प्रदेशातील लोकसभा निवडणूक ऐतिहासिक ठरतीये, कारण उत्तर प्रदेशातील मैनपुरी हे शुक्रवारी अशाच एका ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार ठरलाय। मैनपुरीमध्ये समाजवादी पक्षाचे माजी अध्यक्ष मुलायम सिंग यादव आणि बसपाच्या अध्यक्षा मायावती हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकाच व्यासपीठावर दिसले। सपा नेते मुलायम सिंग यादव यांनी मायावतींना धन्यवाद दिले आणि मैनपुरीमध्ये आल्याबद्दल आनंदही व्यक्त केला आणि त्यांचे ऋण कधीच विसरणार नसल्याचं विधान केलंय। आपली शेवटची निवडणूक लढवणाऱ्या मुलायम सिंग यांनी भाषणामध्ये तब्बल 6 वेळा मायावतींचं नाव घेतलं। उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून काँग्रेसचे उमेदवार श्रीप्रकाश जयस्वाल यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी कानपूरमध्ये होत्या। यावेळी भव्य रोड शोचं देखील आयोजन करण्यात आलं, तर जवळपास 2 तास हा रोड शो सुरू होता। तर रोड शो दरम्यान प्रियंका गांधी यांची जाहीर सभाही झाली।
उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.डी. तिवारी यांचा मुलगा रोहित तिवारीची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। दिल्ली पोलिसांनी शवविच्छेदनाच्या अहवालाच्या आधारावर हत्येचा गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने चौकशीला सुरुवात केली आहे। जेट एअरवेजमधील आर्थिक संकटामुळे हतबल झालेल्या जेटच्या वैमानिकांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे। गेल्या 2 दिवसांमध्ये देशभरातील 70हून अधिक वैमानिकांनी राजीनामे दिले। ऑक्टोबर 2018 पासून आतापर्यंत तब्बल 250हून जास्त वैमानिकांनी राजीनामे दिले। जेट एअरवेजच्या 500 कर्मचाऱ्यांना स्पाइस जेटमध्ये नोकरी देण्यात आली असून त्यामध्ये 100 वैमानिकांचा समावेश आहे, असं कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनी सांगितलंय। आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजनं आपली सर्व उड्डाणं रद्द केल्यानंतर आता आर्थिक संकटाचे काळे ढग राष्ट्रीय विमान कंपनी एअर इंडियाकडे झेपावू लागलेत। एअर इंडियावर एकूण 29,000 कोटी कर्ज आहे आणि त्यापैकी 9,000 कोटी कर्जाची परतफेड कंपनीला मार्च 2020 पूर्वी करायची आहे, परंतु एअर इंडियाजवळ सध्या एवढी मोठी रक्कम उभी करण्याची क्षमता नाहीये। कर्जबुडव्या विजय मल्ल्यानं बँकांची बुडवलेली रक्कम परत करण्याची पुन्हा तयारी दर्शवली आहे। मी बुडवलेले बँकांचे पैसे परत घ्या, पण ब्रिटनच्या कोर्टात माझ्या विरोधात खटला चालवण्यासाठी भारतीय करदात्यांचा पैसा वाया घालवू नका, असं आवाहन मल्ल्यानं ट्विटरद्वारे केलंय। फ्लिपकार्टने भारतीयांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी मोहीम राबवली आहे। नव्या मतदारांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न फ्लिपकार्ट आपल्या नवीन चित्रफितीद्वारे करत असून मतदान केल्यानंतर काय घडतं याबाबत प्रेक्षकांना जागरूक करत आहे। क्रीडा विश्वातून कोलकाता नाईट रायडरला घरच्या मैदानात पराभूत करून बेंगळुरूनं आयपीएलच्या 12व्या हंगामात दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे। विराट कोहली आणि मोईन अली यांच्या दमदार खेळीमुळे बेंगळुरूला कोलकातावर विजय मिळवता आला आहे। राजकुमार राव आणि कंगना रनौत यांची मुख्य भूमिका असलेल्या मेंटल हे या चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद सुरू झाला आहे। भारतीय मनोचिकित्सा संस्थेनं चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला असून निर्मात्यांना लवकरात लवकर हे शीर्षक बदलण्याची मागणी केली आहे। अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या भारत या सिनेमाचं नुकतंच पोस्टर लॉन्च करण्यात आलंय। हे पोस्टर सलमान खानच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलंय। कलंक सिनेमाकडे प्रेक्षकांनी दुसऱ्याच दिवशी पाठ फिरवली आहे। पहिल्या दिवशी 22 कोटी रुपये कमाई करणाऱ्या या सिनेमानं दुसऱ्या दिवशी मात्र फक्त 11 कोटी रुपयांचा गल्ला कमावला। कलंक चित्रपटाची दुसऱ्या दिवशी कमाई 50% घटली आहे।